दिशा सालियांच्या वडिलांची हायकोर्टामध्ये याचिका, किशोरी पेडणेकरांनी दबाव टाकल्याचा आरोप। याचिकेतनं दिशाच्या वडिलांचा आदित्य ठाकरेंवरही आरोप। नितेश राणेंच्या आरोपात तथ्य असल्याचा याचिकेत दावा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 वॉचमनचे जबाब पुढारीच्या हाती। सुदर्शन घुलेने देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं जबाबातनं समोर। खंडणी न दिल्यास कंपनी बंद करण्याची दिली होती धमकी। नागपूर दंगली मागे फहीम खान मास्टर माइंड असल्याची माहिती। फहीमवर 50 ते 60 जणांचा मॉब जमवल्याचा आरोप। कट रचणं, महिलेचा विनयभंग करणं असे गुन्हे दाखल। नागपूर हिंसाचारावेळी दंगलखोराकडनं महिला पोलिसाचा विनयभंग, अश्लील शेरेबाजीसह वर्दी खेचत विवस्त्र करण्याचा प्रयत्न। भालदापूरमधील धक्कादायक घटना। गणेशपेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही। संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचं समर्थन करत नाही। नागपुरातल्या हिंसाचारावरनं संघाने टोचले कान, तर संघाचं भाजप ऐकणार का, विरोधकांचा सवाल। पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीमध्ये मिनी बसला आग। व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू, तर काही कामगार वेळीच बसमधनं उतरल्यानं बचावले।